हॅलो आई, बोल ना, काय म्हणून राहिली होती? आई मी काय म्हणतो, आता 9वा महिना लागला म्हटलं, तर तू येऊन जा ना. येतो कधी? उद्या किती येऊन जाय तू आता. उद्या येऊ? उद्याच्या उद्याच का व? 2-4 दिवसांनी आली असती. आई मला कधी थोडंसं बरोबर नाही वाटून राहिलं. असं वाटते का कधी होईन कधी नाही सांगताच नाही येत. तू जर राहिली जवळ तर मग बरं राहते. तर ठीक आहे ना, येऊन जातो उद्या. तुला नाही बरोबर वाटून राहिलं म्हणतं तर हा चल ना, जो जरासं दवाखान्यात काय म्हणते काय नाही, डॉक्टर तर माहीतच पडते. हा बाई तसंच करतो, उद्या येऊन जाय. आता तुझ्या घरी आहे ना पाहणारी सून आहे ना तुला, आता कोणतं टेन्शन आहे एवढं? नाही व, घराचं नाही आहे मला टेन्शन, भाकर तुकड्याचं टेन्शन नाही आता त्या बाबाचं. कसं आहे आता त्याचं हाय सून करणारी. हा तर मग येऊन जा ना तू उद्या, येऊन जाय. मला काही एकटीला काही सुचून नाही राहिलं. माझी सासू तर माहित आहे तुले, माझी सासू तर काहीच करत नाही. हात उभेच करून दिले तिनं, हात वर करून दिले. म्हणते मला काही समजत नाही म्हणते. नाही, सासूचं काम तेच असते बाई, हात वर करून द्यायचे. फक्त सुनी जवळून सेवा करून घ्यायच्या वेळेस असते सासू. हा मग हात राहते तिच्या खाली. अन हे दिवस मग ते आठवत नाही काही आपण काय केलं होतं म्हणून. हाव नाही, काय बरं सांगायला जातो का नाही, माय दुखते का काही ऐकतही नाही माझी सासू जराशी. बरं बरं काळजी नको करू तू, येतो मी उद्या. हा गौरीले म्हणतो उद्याच्या दिवस घरी राह म्हणतो तू, अन येऊन जातो मी. हा ये मग. बरं आहे ना सगळं तसं तिकडे? हो बरं आहे ना. तुम्ही मोठी जाऊ असेल ना, जरासं तिची मदत घ्या. आता तिचंही बिचारीचं अडचणीचंच आहे. आई मग मोठी जाऊ कालच गावाला गेली. त्या म्हणे इथं कशा भाऊजी राहत नाही, मग कोणी करणार नाही, तर काय करू म्हणे, मी चालली जातो म्हणे. त्याचे बाबा आले मग त्याला घ्यायसाठी, तर त्या चालल्या गेल्या. त्याच्यात आता महिना तर इथं येऊन बसली, तिथं झगडा भांडण केला वाटते आणि इथे येऊन बसली. आता काय माहित किती दिवस राहते किती दिवस नाही. तर हो बरोबर आहे तिचं, काय करून बिचारी. तिथं माय बाप बरोबर धावते, त्याच्यात तिला भाऊ बी नाही आहे वाटते. नाहीये भाऊ नाहीये त्याले, दोघी बहिणीच आहेत ह्या. हो बरोबर आहे, बरं झालं चालली गेली तिथं. तिथं तिची आई लक्ष देते तिच्यावर. हा बाई मी ठेवतो मग फोन. ये तू उद्या ये मग. हो येतो ना मी, उद्या येतो ना. अन काय काय लागते सामान सुमान हे ठीक घेऊन येतो इकून, नाही तर मग जवळ ह्याच्या हाताने बोलावं लागन. आई काही आणा सवराचं काही पाहू नको, तू कधी पहिले येऊन जाय. बाकीचं मग पाहू, तू आली का मला कधी हिंमत भेटून जाते. हो येतो मग मी. हा ठेव मग आता फोन. हा बाई ठेवतो मग, ठेव तू. कोण होय? तुझ्या आईचा फोन आहे का आला होता? नाही मॅच लावला होता. मॅच म्हटलं आता कधी मला थोडंसं बरोबर नाही लागून राहिलं, तर म्हटलं आईला बोलावून घेतो. म्हटलं आता आई तू येऊन जाय आता. काऊन तुला बरं लागून राहिलं का? जीव घाबरून घिबरून राहिला का तुझ्या आता? नाही जीव नाही घाबरून राहिला, पण मला की नाही अजबच लागून राहिलं. आता मला अनुभव नाही त्या गोष्टीचा, पण मला असं अलगच लागून राहिला आता. हा आई येईन ना तर मला थोडीशी हिंमत तरी येईल. बरं केलं मग बोलावून घेतलं उद्या मामीची तर. अन मी काय म्हणतो, उद्या मग मी घरीच राहतो ना, जात नाही मग उद्या ड्युटीवर सुट्टी काढून घेतो. काय नाही तुम्ही जाना ड्युटीवर, तुम्ही काय राहता घरी, तुमची ड्युटी काय पाडता अजून. मग तुम्हाला घरी राहिनीच आहे मग गरज पडली म्हणजे. अरे पण दवाखान्यात जर जायचं काम पडलं तर मग गाडीसाठी लागन नाही काय? वक्तावर कोणाला म्हणशील, सुमित जर नसला घरी, हा आपलं तसं आपलं होते. आता कसं आहे, मी घरी राहिलो तर मी पटकन गाडी काढन, अन सुमित जर राहिला नाही काढली त्यानं किंवा तो घरीच नसला तर मग कोणाला म्हणशील. हो गड्या हे आहे. बरं ठीक आहे मग उद्या घरीच राहा तुम्ही. उद्याच काय मी काय म्हणतो 2-3 दिवस घरीच राहा तुम्ही, आता जाऊच नका. मला कधीही तुमची गरज पडू शकते. उद्या राहतो मग नंतर माहित पडते अजून. हा ठीक आहे मग. 9 वाजले आता, झोपून जाय काय? सगळेजण झोपले असं आता. मला की नाही थोडंसं अजब लागून राहिलं, म्हणजे असा जीव घाबरून राहिला माया, अन कणी माझं पोटही दुखल्यासारखं होऊन राहिलं. तर तू आराम कर ना, आराम कर तू. काही देऊ का तुला खायला प्यायला, की पाणी गिनी आणू का तुझ्यासाठी प्यायला? नाही पाणी नका आणू, माझा जीव घाबरूनच राहिला. राजेशजी माझ्या पोटाला दुखून राहिलो आता. राजेश राजेश दादाचा आवाज आहे ना मोहिनी, हा दादा आला वाटते. राजेशजी इथं चाबी ठेवली आहे मी टेबलवर, ते चाबी देऊन दे ना भाऊजीले. खोली उघडून भाऊजी झोपून ना खोली, अन जेव्हा गिवाचं विचारून घे जावं. आता आली एवढा उशिरा, वैशाली ताई नाही तर आपलं विचारणं काम आहे भाऊजीले. तर मग कोणी बोललं पोट दुखून राहिलं, तुम्ही विचारून घे आजच्या दिवस भाऊजीले. हो विचार तुम्ही. थांब चाबी घेऊन जातो, चाबी देतो त्याला. दरवाजा बंद आहे तिकडचा, उघडा लागन ना. भेटली चाबी भेटली? हो भेटली, घेतली. आता जातो, दरवाजा उघडतो, दादाला चाबी गिबी देतो. आजच्या दिवस काही झालं नाही पाहिजे गड्या. म्हणलं पोट दुखून राहिलं, मग काय करू आता. राजेशजीले काय समजन. हो ना, काही समजून नाही राहिलं मला, तर झोपही कशी येईन मला एवढं दुखण्यात. हो आलो दादा आलो. दादा आता आली तुझी गाडी एवढा उशिरा? मला फोन काऊन नाही केला? मग मी येऊन गेलो असतो ना गाडी घेऊन. नाही आता ऑटो होता ना तिथून, 4-5 जण होती इकडचे, तर मग येणं झालं सोबत सोबत येऊन गेलो. मग म्हटलं काय आता तुला त्रास द्याव. सामान गिमान नाही का काही? हाय ना सामान ठेवलं आता इथंच, सकाळी सुचलून घेता येते. चाबी ठेवली म्हणे ना वैशालीनं? हा दादा ठेवली आहे ना चाबी, मोहिनी जवळ दिली होती, तर घेऊनच आलो मी आता. हे काय ना ठीक आहे, मला चाबी देऊन दे तू, आणि झोप तू, कर आराम. दादा थोडंसं कोणी टेन्शन होतं दादा. तसं आता सांगायला तर नाही पाहिजे, आता जमतेम तू आला, पण माझं म्हणणं हे होतं, मोहिनीचं कोणी पोट दुखून राहिलं म्हणते. तर काही म्हणजे 9वा महिना लागला आता मलाही समजत नाही, तिलाही समजत नाही, तर काय करावं काही समजून नाही राहिलं. तिची आई याचीच आहे, आई उद्या येते म्हणते तिची. अरे ताई आहे ना, आईले सांग ना. दादा आई ऐकत नाही ना, आईनं जर ऐकलं असतं तर कायले मग एवढं लागलं असतं. काऊन नाही ऐकत आई? दे आईला आवाज दे. अरे विनोद होता रे. अरे मी म्हटलं कोण आलं म्हटलं, दरवाजाचा आवाज आला.
नाही म्हटलं सगळे तर घरी होते. कोणाला म्हटलं कुठे एवढ्या रात्री म्हणून मी पाहायला आलो. हा बाबा दादा होय आला. तर मला आला दरवाजाचा आवाज, म्हणून मग मी आलो इकडे, दरवाजा उघडला. जेवण जेवण करून घे बेटा विनोद. जेवण करून घे. ती आईला पाठवतो मी. थांब. आली काय? बरं झालं आली. ते पोरगा आलो विनोद, तर त्याला वाढून दे म्हटलं जेवाले. भूक लागली असं ना त्याला. कधी आला रे तू विनोद? काही फोन नाही, काही नाही, का आज येतो का काही? आई फोन स्विच ऑफ झालाय, माझ्या चार्जिंगच नाही आहे त्याच्यात. असं तरीच तर म्हणून राहिली गड्या. वैशाली म्हणेस तरी आज उद्या येणच म्हणे. ते कालच गेली ते गावाले. तिचे बाबा आले होते तिला घ्यायले, तर गेली ते काल. हा तिने म्हटलं होतं मी, आता चालली जाय म्हटलं. मी येतो म्हटलं मग. चाल मग ताट वाढून देतो, जेवून घे. आई ते जेवतो मी हातानं. मी काय म्हणतो, ते मोहिनीचं पोट दुखून राहिलं म्हणते. जाऊन पाय बरं जरा शिकवली. पोट दुखून राहिलं? तिनं तर सांगितलंच नाही रे मला. तुला कसं सांगितलं? ह्या राजेश सांगे आता मला. हाव रे राजेश, पोट दुखून राहिलं का तिचं? हा बाई मगांपासून करून राहिली ते, पोट दुखून राहिलं पोट दुखून राहिलं. तरी ते म्हणे माय आईले बोलावतो. आली काय तिची माय? पाय बरं असं आहे, वक्तावर माय कामात तरी पडते काय रे? आई येते तिची आई, उद्या येते म्हणे. पण आता रातभरातच तिचं पोट दुखून राहिलं तर काय करावं मग? तिची आई येऊन उद्या, मग काय तिला घरी राहू देतं काही इथं आता? बाकीचं करते ना मग तिची आई आली म्हणजे. सरला जाय बरं, पाहुणे त्या सुनीले काय झालं तो. जाय, तू आहे ना आता घरात मोठी, तुला समजत नाही काय? जाय लक्ष ठेवता जराशी सुनेवर. जाऊन पाय काय झालं काय नाही. जास्त असं तर आताच दवाखान्यात न्यायला बरं होते. काही काही झालं नाहीये. 9:30 झाले आता. हो, मोठा करते मग माय येते न असं येते. वक्तावर तर मग आमच्यासारख्याच कामी पडते. अरे तर सासूनं केलं तर माहिती गरजच काय पडते. पण करत नाही ना सासू. हा आता करशील नाही, आणि मग काय म्हणशील का सेवा केली पाहिजे सुनीनं. मग नाही करणार तुझ्या सेवा. हा तुझ्या सुना सेवा करणार नाही मग. आता कर तू द्यायचं, तर मग त्या समोर तुझ्या करून म्हटलं. हो पाहतो पाहून येतो. एवढ्या नका सुनावू मले. ती बाई सांगा, ह्या गुणच मोठा भरला राहते. हा करून करते, पण ना पहिले बोलूनच घेते दुनिया भराचं. काही नाही बेटा राजेश, काही नसते होत. चालूच राहते दुखणं सुखणं, अशा वेळेस दुखतच असते. अरे राजेश गाडी आहे ना आपली, डिझेल आहे ना गाडीत भरलं का? बस दादा डिझेल गिझेल मी फुलच ठेवला आहे भरून. त्या दिवशी सुमित मागे मला गाडी, तर मी दिलं नाही त्याला. मी म्हटलं नाही, म्हटलं मी गाडी काही देत नाही म्हटलं बा तुला म्हटलं. हा कारण का म्हटलं मला कधी गरज पडू शकते म्हटलं, त्याच्यासाठी मी डिझेल भरून ठेवला आहे म्हटलं. बस तर मग आता आई काय म्हणते तर पाहू. जास्त जर असन आताच घेऊन जाऊ दवाखान्यात. दादा तू जेवण करून घे पहिले, जाय. अशी वेळ आली ना तर मग तू काय म्हणते उपाशीच राहशील मग बिना जेवल्याचा. जाय जेवून घे पहिले. अरे जेवतो मी, जेवतो. तू काही काळजी नको करू. येतो मी खोलीतून, दरवाजा उघडतो आणि थोडासा फ्रेश गिश होतो आणि येतो काय. हा दादा ये. बाबा मला वहिनी थोडंसं अजबच वाटून राहिलं आज, म्हणजे मनातून असं घाबरल्यासारखं. अरे काही नाही हो, तसं होतच असते. असं होते, दुखणं सुखणं चालूच राहत असते. सुनबाईवर थोडंसं लक्ष ठेवाच लागन आज. कमी जास्त जर झालं तर सटकन घेऊन पळायला लागन. हा बाबा त्या तयारीतच आहे मी. पैसाही लावून ठेवला आहे आणि गाडीतही डिझेल भरून ठेवला आहे. आता आपली आई येते, तू आई आली म्हणजे मग माहीतच पडते काय झालं काय नाही तर. हा बाबा ठीक आहे ना. काय झालं बा? पोट दुखून राहिलं काय? लय दुखून राहिलं काय? हा ते बाई बोललं, पोट दुखून राहिलं माझं. मला काही सुचून नाही राहिलं. संडासला जाऊ का बाथरूमला जाऊ काही समजून नाही राहिलाय. या आईला आजच कोणी बोलावलं होतं? हा असं माहित असते काय? 9वा महिना लागल्यावर समजून नाही येत असते कधी काय होईल म्हणून. हा म्हणून पहिले माईले बोलावून घ्याव, हे एवढं समजलं पाहिजे माणसाले. आता बाई तुम्ही सांगितलं इथं नाही मला. मला काय माहित, मला असं वाटलं 9वा महिना सरल्यावरच होते काय. काहून तुझ्या मायनं काहीच नाही सांगितलं काय तुले? आम्हीच सांगितलं पाहिजे काय सारं? तसं तर सगळं समजते तुले, एवढंच नाही समजत? आता बाई बोललं, पोट दुखून राहिलं माझं. तुझ्या टाइम आला आहे बाई. काही म्हणतो राजेश? राजेश पाहू अरे बाबू हिचा टाइम आला आहे. इले दवाखान्यात न्याय लागते आता अर्जंट. हा काय करता आता? घरी काही होत नाही. हा घरी कोण करण? मला काही समजत नाही रे पा त्याच्यातलं. लागन तर गाडी काढा आणि दवाखान्यात घेऊन जाईल. आई तुला चालायला लागेल ना मग दवाखान्यात. कोणकाईच्या सोबत बाई तर लागून कोणी, आम्ही काय करू? अरे तर घरी पाहिजे ना कोण ना कोणी. हा घरी नाही पाहिजे का? घर काही पळून राहिलं काय कुठं? पण सोबत जाणं अर्जंट आहे ना तिथं दवाखान्यात. हा चल तू कर लवकर. घाल बरं. काय काय करायचं आहे तुला तयारी? माहिती तर आहेस तू. काय लागते? काही नाही लागत, काही नसते लागत, तसंच जा लागते. आता बाई काही कपडे लागते, काही लागन ना. अहो काही नाही लागत, कायले काही पाहिजे. ते बाई मी आता पाहिलं आता लोकांसोबत कोणी कोणी जाते तर काही काही घेऊन जाते सामान भरून. कपडे लागते, सुती कपडे आणि माझ्यासाठी कपडे. राजेशजी तुम्ही कधी एका बॅगेत माझे कपडे भरून घ्या. माझे कपडे तिथं ना याचे कपडे ठेवले, सुती कपडे काढून ते भरून घ्या एका बॅगेत. हा हो भरतो मी, भरतो 2 मिनिटं थांब तू जराशी. हा राजेशजी ते करा जरा असं तुम्ही. आणि एका कॅनीत कधी गरम पाणी घेऊन घ्या जा. अहो कायले पाहिजे हो एवढं? हा तिथं भेटते सारं. आई भेटलं पण आपल्याला नेणं आपलं काम आहे. हा राजेशजी तुम्ही घेऊन घ्या ते फक्त. म्हणून म्हटलं मायले बोलावलं असतं तर मायनं बरोबर केलं असतं. आई तू इथं मायच होय ना? तू कोण होय मग? सासू काय ना माय काय वाटल्या गेली आहे काय? सुना एवढी सेवा करू शकते, तू जरासे काही नाही करू शकत काय सुनेसाठी? तर करून राहिली ना बापा, आली नाही काय पाहाले? हा सोबत येतो लागन तर. हा तेच म्हणतो, सोबत चालायच लागते तुला. राजेश काय झालं रे? राजेशजी ते भरून घ्या ना हो तुम्ही. भरतो मोहिनी भरतो मी. तू थांब. तू तशीच फिरत राह फक्त घरात. फिरत राहा लागते म्हणते. फिरल्यानं हातपाय मोकळे होते म्हणते. बसू नको, तू फिरत राह फक्त. तू अशी चालती फिरती राह. मी दादाला सांगून येतो, गाडी काढायला लावतो. तोपर्यंत मी पटकन
ते भरून घेतो सामान सुमान. आई गरम पाणी ठेव बरं एका गंजात करायला. हो ठेवतो. कसे लोक आहे गड्या माझ्याकडचे काही समजत नाही. ते तरी बरं आहे राजेशजी चांगले आहे. सासू तर बस एवढ्या अडचणीत आहे मी तरी त्याला काहीच नाही समजून राहिलाय. आई आई दादा गाडी काढा लागते अर्जंट. मी बात ते तेवढं सामान म्हणजे कपडे गिपडे भरभार करतो एखाद्या बॅगीत. आई म्हणते काहीच नाही लागत म्हणते. काही ना काही तर लागेल ना दादा तिथं कपडे लागते बदल बादल करायला. त्या आईचं काही ऐकू नको. एक दोन चादरा घे आणि मोहिनीचे कपडे घेऊन घे. आणि दुसरे कोणते सुती कपडे गिपडे असेल ते घेऊन घे जो. हो दादा ते मोहिनीने सांगितलं म्हणजे सगळं काढून ठेवलं आहे तिनं. ते तरी बरं केलं म्हणजे धावपळ व्हायच्या पहिले भरणं होते. मी बात भरतो दादा 5 मिनिटात भरून येतो. तू फक्त गाडी काढ दादा तेवढी. जेवला तू? अरे काही बुक नाही आहे मुली. घरात अशी गडबड चालू असली म्हणजे धाकते काय रे. बरं दादा ठीक आहे. मी थोडंसं काही म्हणते तर डब्बा घेऊन घेतो तुझ्यासाठी. तिथं घेऊन घ्यायचं लागेल तर. काहीच नको घेऊ तू. काही गडबड काही करू नको. बरोबर होते सगळं. हा चल तू. आणि घाबरू बिलकुल नको. हिंमत ठेव. तू घाबरला तर तिला हिंमत कोण देईन मग. हा दादा म्हैस तर खचून राहिली इकडे. 10तून 5च राहून राहिले. मी काय तिला हिंमत देऊ. नाही पण द्यायला लागेल ना. तुला हिंमत द्यायला लागते राजेश. कधी कधी रात्रही चालली जाते पुरी. पण आपल्याला हिंमत ठेवा लागते माणसाले. हो दादा ठीक आहे. तू घेऊन ये मोहिनीले काय. आई ना सोबत काय येत नाही म्हणते. नाही म्हणे पहिले येत नाही म्हणे मी. पण मग मी म्हटलं तिला चल म्हटलं तुला चालाच लागते म्हटलं. तर मग झाली तयार. हो ठीक आहे ठीक आहे. भाऊजी काय झालं? अरे परी तुम्ही झोपला असाल तर लक्ष ठेवतो घरावर काय. आम्ही दवाखान्यात चाललो. इमर्जन्सी दवाखान्यात जायची गरज पडली आहे. का बरं भाऊजी काय झालं? कोणाला काय झालं? आणि विनोद भाऊजी केव्हा आले? दादा आता चालला एखादा अर्धा 1 घंटा झाला. मोहिनीले न्याय लागते दवाखान्यात अर्जंट. पोट दुखून राहिलं म्हणते तिचं. अरे बापरे पोट दुखत आहे का मोहीन ताईंचं? मग काही मदत पाहिजे का भाऊजी? करू का तुमची मदत काही? नाही नाही काही नाही पाहिजे आता. आता फक्त घरी राहायचो. आईला नेऊन राहिलो सोबत. आई दादा मी आम्ही जातो. सुमितले म्हणा जा कसं राहायचो मला जरासा. एकदम कडक झोपीत नको झोपजो म्हणा. दरवाजे गिरवाजे लावून घ्यायचा अंदरून. मामाजी पण येत आहे का सोबत? पाहतो ना बाबा आले तर नेतो. नाही तर मग बाबा घरीच राहील. हो ठीक आहे भाऊजी ठीक आहे. ठेवते मी लक्ष. मी आहे ना मी जागीच राहते. बरं बरं ठीक आहे. त्याला उठो ना. झोपलाच आहे का तू अजून. घरात काही इमर्जन्सी काही होऊन राहिलं कोणाले का काही समजते का नाही समजत. हो भाऊजी हो हो उठवते उठवते. दादा तू काढ ना गाडी. काढतो ना गाडी काढतो ना. मोहिनी टेन्शन नको घेऊ तू काही. सगळं बरोबर होते काय. हिंमत ठेव हिंमत. एवढी हिंमतवा नाही तू. हा मोहिनी इज द बेस्ट म्हणतं. आणि अशी हिंमत खचवतं काय. हिंमत नको खचू काहीच नाही होत. हे तर सगळीच आहे. राजेशजी भल्लं पोट दुखून राहिलो माया. आज माझी हिंमत काही कामात नाही येऊन राहिली आहे. हो घंटा 2 घंटे थोडीशी वाट पाहिजे ना मोहिनी. काही नाही होत सगळं चांगलं होऊन जाते. तुम्ही घेतलं का ते सामान घेतलं काय? घेतो घेतो आणतो मी. तू टेन्शन नको चल बरं तू. चल गाडीपर्यंत चल तू. पाणी गरम केलं रे कॅनीत भरून ठेवलं. घेऊन येतो ते कॅन. हा बाई घेऊन येतो. बाई बेटा हिंमत ठेवायची. हा हिंमत नाही खचू द्यायची. काही नसते होत. सगळं व्यवस्थित होते. हा देवाचा आशीर्वाद आहे सोबत. हा मामाजी. पण मामाजी भल्ला त्रास होऊन राहिला मला आता. होतेच बेटा. आता एवढं मोठं हे म्हटलं म्हणजे त्रास होतच असते. पण आता कोणी कोणाचं वजनही घेऊ शकत ना दुखाचं. हा नाही तर म्हटलं असतं का बाई थोडंसं दुखणं मला देऊन दे. आपण घेऊ शकते का बेटा. नाही मामाजी नाही घेऊ शकत. कोणी कोणाचं दुःख नाही घेऊ शकत. मग ज्याचं दुखणं त्यानेच भोगायला लागते. पण थोडासा संयम ठेवा लागते. हा काही होत नसते. सगळं चांगलं होते. मस्त काय 2-3 घंट्यानं मस्त एकदम मोकळं बिलकुल गाडी काढली विनोद ना. आता आरामात बसायचं मस्त गाडीत. आणि आपली गाडी होय मस्त बसायचं त्याच्यात आरामात. हो नातू माया तिकून मस्त गाडीत म्हटलं. नातू म्हणा नात म्हणा खुशीचा माहोल होईल म्हटलं घरात. खुशी मस्त नाही सरला ना. आजी बनशील तू मी आजोबा बनन किती खुशी होईल. हा हो खुशी तर होतेच. आजी आजोबाला खुशी होतच असते नाताची. पाहिजे जराशी सांभाळतो तिथं पोरीले. नाही तर मग बसशील तिथं जाऊन. हो मला सांगितलं समजलं नाही पाहिजे असं. कारण का आता ते तिची आई नाहीये. तर तिची आई तुझा आहे आता यावेळेस. हो बाबा करायच्या वेळेस तर आहेच मग सासू माय. करायच्या वेळेस म्हणजे काय सेवा करते तू इथं. मग माझ्यासारखी सेवा करते ना. तिच्या माईची सेवा करायला जाते काय त्या. तुझीच सेवा करते नाही तर मग. हो करतो 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 बाबा. एवढं नका सुनावू मले. ठीक आहे. सुन बाई जा बेटा बसा गाडीत बसा. हा मामाजी मामाजी आशीर्वाद द्या मामाजी. आशीर्वादच आहे बेटा तुम्हाला. आशीर्वादच आहे. सुखात राहा मस्त आनंदात या तिकून. चाल आता हा चाला लागते तर चाल. काही नाही होत. सगळं चांगलं होत असते. एवढं नाही जाणू द्या लागत. अरे प्रेमानं घे ना जराशी. नाही हो तुम्हाला नाही समजत. प्रेमानं नाही घ्या लागत. हा त्यालाच भारी जाते मग त्याचं दुखणं. मी येऊ काय सोबत राहिलेश. काही नाही बाबा थांबा ना तुम्ही घरी. तुम्ही सुमिताना परी 3 जण घरी थांबा. आम्ही जातो 4 जण. मोहिनी ताई बेस्ट ऑफ लक म्हटलं. हो हो थँक्यू. हसत हसत जा मोहिनी ताई मस्त इकडून. हा तिकडून 4चे 5 होऊन ये जा. हो हो येतो. कर मग फोन करतो हा तिथं पोहोचल्यावर. काय कंडिशन आहे काय नाही तर. हा बाबा करतो ना फोन करतो ना. येतो परी. हा मोहिनी ताई या मग लवकर या. हो लवकरच येतो. चाल ना आता इथं तू उशीर करशील काय अजून. अहो चक्रा मारव जराशी. हा चक्रा मारशील तर बरं राहील. हातपाय मोकळे राहील. अशी उभी राहू नको एका जागी. येते तो आता डॉक्टरीनला बोलावून. आता बाई मारूनच तर राहिली चक्रा. कितीक मारू अजून. माराच लागते. उभं राहाच नाही लागत. फिरतच राहा लागते. दुखो का काही हो. आता बाई राजेशजीला आवाज द्या ना. तो काय करण इथं येऊन बाईच्या ह्याच्या आत सांग.
आता तुझे दुखणं तुलाच पाहिजे आहे ना. तो गेला डॉक्टरीला बोलावले, सांगन तिथं समजून. मोहिनी, कुठे गेले होते राजेशजी तुम्ही? अरे मी त्या डॉक्टर मॅडम जवळ गेलो होतो. त्याला म्हटलं बा चला म्हटलं लवकर. तर त्या म्हणे येतो म्हणे बाद येतो म्हणे. तो एक पेशंट आहे, तो डिलिव्हरीसाठी चालाय. त्याचंही तुझ्यासारखी हालत आहे. तर पहिले तो आला तर त्याला पाहून राहिल्या त्या. मग त्याला पाहिलं का तुला घेईन. आता मग इथून आपल्याला दुसऱ्या इकडे शिफ्ट करून देईन. कुठे शिफ्ट करा म्हणा बाबा, काही करा म्हणा, पण माझं दुखणं दूर करा म्हणा पहिले. राजेश, तू आता हिच्याजवळ थांबतं का जरासं बाहेर जातं? हा, ही अशीच यल पाडन. यल नाही पाडला पाहिजे ना जास्त. आई तिला आपल्या हिंमतची गरज आहे आता. यल काढायचं काय आहे त्याच्यात. मी तिच्याजवळ राहीन तर तिला थोडासा आधार वाटन. हा, मी तिच्याजवळच थांबतो. काही नाही होत, पाडू दे. यल किती पाडणार आहे? घंटा 2 घंटेच पाडन ना. हातपाय दाबून देऊ काय मोहिनी? बरं वाटन काय? ह्या पाय माहितीचा यल पाड्या हातपाय दाबून देते तिचे. मी म्हणतो तिले का फिर चक्रा मार, आणि ह्या हातपाय दाबून द्यायला निघाला मोठा. राजेशजी पहिले डॉक्टरला बोलवून आणा गड्या तुम्ही, काहीच नका करू. डॉक्टरला बोलवून आणा लवकर म्हणा, मला काहीतरी करा म्हणा. अरे येते ना येतो म्हणे मॅडम म्हणे, येतो म्हणे. विनोद बाहेर थांबलाय का रे राजेश? हा बाई, इकडे येऊन काय करून दादा? तर इथं थांबतो म्हणे, मी बसतो म्हणे तिथं बाहेर बेंचवर. असं बरं म्हणा बस. हे असं रातचं बेरातचं नाही पाहिजे बापा. रातचं असलं म्हणजे मोठा खेळ राहते. तिच्या जीवाले तर राहतेच राहते, पण आपल्याही जीवाले राहते. राजेशजी आता बैल आणायलाच नव्हतं पाहिजे तुम्ही. भल्या बडबड करते त्या. एक तर माझ्या पहिले दुखून राहिला, आणि मला अजून कोणी बोललं नाही तर मला अजून दुखते. चुपचाप राहिना म्हणा त्याइले. काय आणलं तर मग बडबड करतो मी तर. बोलणार बी नाही काय आता, काय तोंड शिवून घेईन काय मी? आई शांत बस ना जराशी. शांत बस, आराम कर, बस तिथं जरा बर. काय आराम करू रे? आराम जर करायला बसले तर झोप लागून जाईन ना मले. झोपून राहा म्हणा मग, शांत झोपून राहा म्हणा तुम्ही. नाही तर त्या काय करून राहिला इथं बसून. हा जाऊ द्या, झोपा म्हणा आता पहिले. नाही लक्ष द्यायला पाहिजे ना. मी जर इकडे तिकडे गेलो, मला बोलावलं काही आणायला लावलं तर मग पाहिजे नाही काय लक्ष द्यायला. बोला काय झालं? हा, त्रास जास्त वाढला काय आता? तारीख दिली होती, तारखेच्या पहिलेच त्रास चालू झाला नाही? हा मॅडम, भला त्रास होऊन राहिलाय. भलं पोट दुखून राहिलाय माय, मला लवेटचं दुखून राहिलाय. 2-3 घंटे झाले. हो मी तपासून घेतो. तपासल्यानंतर माहीतच पडते आपल्याला काय झालं काय नाही. आता तो पेशंट होता एक, डिलिव्हरीचाच आहे. त्याला आता लेबर रूम मध्ये घेतलाय. आता पाहू त्याची डिलिव्हरी झाली का लगेच तुम्हाला घेऊन घेऊ. मॅडमची वेळ आली असेल काय आता? कसं आहे काकू, सध्या सांगता नाही येत ना. वेळ आली नाही आली, जोपर्यंत आपण तपासून घेत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही ना. पहिले तपासू, नंतर बघू काय झालं काय नाही ते. हो बापा, आता तुम्हाला समजते. 2-3 घंटे झाले ते तडपडून राहिली. दुखून राहिलं. मग माझं पोरगं म्हणते चाल म्हणते, पटकन घेऊन जातो म्हणते तुला दवाखान्यात. आता हिची डिलिव्हरी शिजून होईन का नॉर्मल होईन डॉक्टर बाई? आता बाई काय बोलता तुम्ही हे? काकू, शिजून नसते ते, शिजर असते. शिजर आणि नॉर्मल. आता पाहू काय होते काय नाही. तिच्या शरीराची अवस्था, तिची कंडिशन पाहूनच नंतर करायला लागते. बाळाची कंडिशन आपल्याला पूर्ण सोनोग्राफी करून नंतर तपासून पाहा लागते की काय झालं काय होणार आहे. नंतर तुम्हाला सांगतोच आम्ही काय होते ते ना. हो तेच. आता आमच्या वेळेस होतच नाही बापा, तर काय सांगा. आमच्या वेळेस तर सारे औषध झाले लेकरं. आई तू चुप बस ना, कायले बोलून राहिली? भाऊ मी काय म्हणतो, हिला घेऊन या रूम मध्ये. मी नर्सला पाठवतो तसं, पण घेऊन या तुम्ही रूम मध्ये. तपासून घेऊ आपण, सोनोग्राफी करून टाकू एक वेळा. शेवटची सोनोग्राफी करावीच लागते आपल्याला. म्हणजे बाळाची काय अवस्था आहे काय नाही ते पहिले पाहा लागल. त्याच्यानंतर आपण अंदाज लावू शकतो काय कंडिशन आहे काय नाही ते. हो मॅडम, हो पाहिजे पण बरोबर. हा, जसं म्हणजे व्यवस्थितपणेच कर जा बा. निश्चिंत राहा तुम्ही. मी ऑपरेशन कमीच करतो डिलिव्हऱ्या. नॉर्मलच जास्त असते आपल्या इथं. बायचान्स एखादं होऊन जाते, त्याची क्रिटिकल अवस्था असते. नाही तर आपण करत नाही असं मुद्दामून नाही करत का पैशासाठी काही केलं बा. ते काम नाही आहे आपल्याजवळ. तुम्ही बरोबर ठिकाणी आले आहे. तुम्ही ट्रीटमेंट पहिलेपासून चांगली घेतलेली आहे, काही विषय नाही आहे. सगळं व्यवस्थित होते. सगळं देवाच्या भरोशावर सोडून द्या. हा मॅडम, पण पाहिजे बा बरोबर. म्हणजे एक तर आम्हाला ना जीवला घाबरून राहिला आमचा. काहीच नाही होत असते. आता तेवढं तर चालूच असते प्रत्येकाच्या जीवनात. ही वेळ येणारच आहे, आज नाही उद्या. तेवढ्यासाठी घाबरून चालते काय? हिम्मत ठेवा, तुम्ही हिम्मत ठेवा आणि तिला हिम्मत द्या. आणि तिला घेऊन या आपल्या लेबर रूम मध्ये, म्हणजे आपल्या चेंबरमध्ये घेऊन या. तपासून सगळी कंडिशन सांगतो मी. चला आता पटापटा, उशीर नका करू. घाईत घ्या पटापटा कोणताही निर्णय. लय म्हणजे अशी रात्री खूप होत आहे आता. हो मॅडम, हो चला तुम्ही, मी घेऊन येतो तिला. बाई चांगल्याच आहे घ्या, पण आता माहित पडते. मोहिनी चाल ना मग, आता थोडीशी सोनोग्राफी करून घेतो म्हणते, आणि मग त्याच्यानंतर तुला तिकडे घेऊन जाईन. मग राजेशजी मला एकटं नका सोडून आहो, तुम्ही चला ना. मी एकटी नाही थांबत तिथं. बहेड आहे का बाई पोरकी? हा काय त्याला माणसाला नेतो म्हणते काय तिथं अंदर? मोहिनी येतो ना, मी येतो ना. तू चालतं का? तुझ्या सोबतच आहे मी कुठंच नाही राहत. तुझ्या सोबतच येतो. चल आई, पाहिजे इथं बस. मग तू काय लागन तू लोटून राह थोडा वेळ. मी येतो, नेतो तिथं अंदर. हो जा. देवा, जे झालं ते चांगल्यानं होऊ दे बापा. काही फालतूचं शिजून गिजून काही होऊ नको देऊ. चांगल्यानं होऊ दे, नॉर्मलनं. अहो गौरी, मी काय म्हणतो, मी उद्या गावाला जातो म्हटलं.
तर तू कधी उद्याच्या दिवस घरी राह, म्हणजे ड्युटीवर जाऊ नको. कुठे चालले आई तुम्ही? आणि उद्या मग मी ड्युटी काऊन पाडू? म्हणजे घरी राहण्यासाठी म्हणजे काही कार्यक्रम नाही, काही नाही, विनाकारणच सुट्टी. अहो विनाकारण नाही होय, मोहिनीचं पोटलंय दुखून राहिलं म्हणे. तर मग आणि फोन आलता तिचा, ताई उद्या ये म्हणे तू. तर उद्या चालली जातो म्हटलं मी. कसं आहे आता 9वा महिना लागला तिले, कधी काय होईल सांगता येते काय. काही गडबड न जर तिला कधी न्याय लागलं तर मी तिच्या जवळ नाही पाहिजे काय. तर मी उद्या चालली जाईन म्हटलं. मग कसं आहे घरी कोणीच नाही राहत. हा, तर उद्याच्या दिवस राह घरी, मग लागन तर परवापासून चालली जाजो. हवाई खरंच मोहिनी ताईले त्रास होऊन राहिला काय? मग आपण गेलं पाहिजे ना. मी येऊ काय तुमच्या सोबत? नाही सध्या काही तू येऊ नको, मी जातो आता एकटी. मग जर तिला भरती गिरती केलं दवाखान्यात तर मग ये जो लागन तर. हा, म्हणजे मग कसं आहे मग काही झालं तर पाहिले होते. आणि आताची काय करशील तू तिच्या घरी, मग लागन तर मग मारसा आहे बारसा आहे काही आहे तर मग जात अशी तिथं. हा, आतापर्यंत जायला पाहिजे होतं एखादा चक्कर, तर गेली नाही. तुझ्या ड्युटीच आहे ना तुझ्या मागं. मग हो आई, तेच तर आहे, ड्युटीचे पाडता नाही येत ना, म्हणून. नाही तर मग मी खरंच गेली असती मदत एखाद्या वेळेत. आणि मी राहिली घरी, रविवार असला म्हणजे मग मागं जास्तीचेच कामं असते. कपडे धुवा, ऑफिसचे करा, ते करा. आणि येईल म्हणतो तर हे म्हणजे लक्षच देत नाही. जाऊ नंतर करते मग तुमचं पोरगं. हो, तर मी जातो म्हटलं उद्या जातो. आणि ते बाबा राहीनच घरी, तर पाहिजे बाबावर लक्ष देतो जरासं. त्याचं खाण्यापिण्याचं, आंघोळीला पाणी गिणी टाकून देणं. ते म्हणत नाही बरं, तुला माहित आहे. ते काही म्हणत नाही, जास्त बोलत नाही. पण आपल्याला समजते काय करायला लागते काय नाही. तर आपण आपलं करून घ्या. आई मी करते ना. आणि तसे बाबा म्हणते मला काही लागलं ना तर म्हणते बाई गौरी हे दे बरं, बाई गौरी असं कर बरं. बरोबर म्हणते. कोणती भाजी करायची असली ना तर म्हणते बाबा तसे. हो बाई, तेच म्हणतो. म्हणून म्हटलं तुला उद्याच्या दिवस सुट्टी काढून घे म्हटलं. आणि लागन तुम्ही चालली जातो उद्या. मग लागन तर तू परवा जर तिला दुखलं सुकलं नेलं दवाखान्यात तर येऊन जाजो त्याच्यासोबत. तुम्ही एकट्याच जाता का मग, का बाबाला नेऊन मागता? बाबा येते सोबत? नाही काय नाही, त्या बाबाला नेत बसतो. मी एकटीच जातो. कोणतं वजा आहे माझ्याजवळ? 2-4 कपडे हे नाही मला, बाकी तर सारं तिच्या इथंच घेणं आहे. काय न्याय लागते मला इथून, काहीच नाही न्याय लागत. ठीक आहे नाही, ठीक आहे जा तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ. उद्याचे दिवस मी सुट्टी करतो, मग परवापासून जाईल वाटल्यास ड्युटीवर. हो ठीक आहे. तेच म्हणत होती बाई मी, काय म्हटलं उद्याच्या दिवस घरी राह बा. हा, मला कसं मग सुचत नाही हो वेळेवर. काही न्यायचं आहे काही आहे, तिला विचारून मी सकाळी काही आणा गिना लागते काय. तर ते जर म्हणून हो आई आण ते आण तर मग न्याय लागन ना. मग तुम्ही बॅग भरून ठेवली काय? अहो बॅग भरलीच आहे मी. मला माहित आहे कधी उठून पया लागन, हे वेळ ना सांगूनच येत नाही. हा, बातच पया लागते, सुचूच देत नाही मग काही. तर म्हणून मग तिच्यासाठी मी बॅग भरूनच ठेवली आहे. तर तिला म्हटलं मी येतो बाई 2-3 दिवसानं. तर ती म्हणे नाही म्हणे आई उद्याचे म्हणे. आई त्याला काही वाटून राहिलं असेल नाही तर म्हणून त्यानं म्हटलं काय उद्याचे म्हणून. हो बाई, तसंच झालं असेल. ते तिचं दुखून जास्त राहिलं असेल ना. आता चल मग कर आराम. हे याचे आहे ना अजून, याचेच तर हे आले म्हणजे मग त्याला ताट वाढून देतो, मग लागन तर आराम करतो. बरं ठीक आहे, कर मग. किती वेळ अजून आले त्याला सांग लवकर येत जा म्हणा जरासा. रस्त्यानं अंधार कुंधार राहते, रात्रीचे कुत्रे राहते, चोर चिट्टे पासून जरासं बचवूनच राहा लागते. आई त्याला सांगितलं तरी ऐकतात काय ते? त्याला जेव्हा यायचं आहे तेव्हाच येते ते. बरं ठीक आहे, चल मग मी करतो आराम करतो, तू कर आराम. हो आई ठीक आहे. मला जा लागत होतं एखाद्या वेळेस भेटीले मोहिनी ताईच्या, गेली पण नाही मी. असं असते एवढ्या त्या, मला जर काही झालं असतं आल्या असत्या भेटीले, पण मी गेली ना, पागलच आहे मी. हे ऐकत नाही ना त्यांचे भाऊ, काय करू मी? हे ऐकत नाही तर मी काही पाहिलं नाही, काही नाही. मी कशी जाणार आहे एकटी? चांगलं झालं पाहिजे मोहिनी ताईचं, मस्त. मोहिनी ताईला छान मुलगी झाली पाहिजे. हो, मग मी खूप लाड करीन तिचा. दादा काय झालं? आली डॉक्टरीन बाई आली? हा दादा, तिला आता तपासायला नेलाय. मोहिनी भली तडपडून राहिली दादा. माझ्या जीव कसा करून राहिला तिला पाहून आता. अरे घाबरू नको, काही नसते हो, चालूच राहते. तुझ्यावरची गेली का मायावर येणार आहे हेच कंडिशन. पण कसं आहे, घाबरून चालत नाही, हिंमत ठेवा लागते. तू हिंमत ठेवशील तर तिला हिंमत येईल. काय म्हणे डॉक्टर, काय म्हणे मग? डॉक्टर म्हणे आता पहिले सोनोग्राफी करतो म्हणे, आणि मग पाहतो म्हणे. मला तर वाटतं दादा होऊनच जाईन डिलिव्हरी आता. म्हणजे ह्या आजच्या रात्री वापस नाही लागन मोहिनीला आपल्याला. डिलिव्हरी झाल्यावरच वापस नाही लागन. तर चांगलं आहे ना का? हा, डिलिव्हरी झाली तर चांगलीच गोष्ट आहे. बाबाला सांगून देतो फोन करून घरी, आहे का नाही, का भरती केलं बा म्हणून इथं, आता आम्ही येत नाही. हो, सांगून दे फोन करून. बाबा म्हणा आता काही येणं होत नाही म्हणा, रात्री आराम करा म्हणा, तुम्ही दरवाजे लावून द्या म्हणा. हो ठीक आहे, लावून देतो. अरे तिच्या आईला लावून देणार रे फोन. दादा तिच्या आईला मग लावतो, पहिले बाबाला लावून सांगून देतो. नाही तर बाबा वाट पाहिन का येते म्हणून. तिच्या आईला काही माहित नाही अजून दवाखान्यात नेलाय म्हणून. तिच्या आई उद्या येणारच होती बरं, पण आताच फोन लावला होता तिनं. तर तिच्या आई म्हणे उद्या येतोच म्हणे बाई म्हणे मी. हे आताच तिचं पोट दुखायला लागून गेलं. अरे वेळ आला म्हणजे काही सांगा नाही लागत, सांगताच नसती येत वेळ आली म्हणजे काय होईल म्हणून. हो ना दादा, एकदम म्हणजे काही हेच नाही, काही सुचू नाही दिलं. तसंच राहत असते ते. ठीक आहे दादा, लावतो मग मी फोन लावतो, आणि मग जातो तिच्या जवळ अजून. ते म्हणे मला इथंच थांबा म्हणे. नाही तर मी लावून देतो. तुम्ही लावता काय? मग ठीक आहे, लावून द्या मग बाबाला फोन, सांगून द्या तसं. काही लागते काय, काही लागलं गेलं तर सांगतो मला, मी घरून जाऊन घेऊन येईन लागन तर. दादा मी काय म्हणतो, आता रात्री बेरात्रीचं कुठंच जाऊ नका. इथं भेटून जाते, इथं कॅन्टीन आहे ना, इथं सगळं भेटून जाते. गरम पाणी चहा हे ते सगळं भेटते. बरं ठीक आहे.